गाईज स्वागत तुमचं ब्लॉगमध्ये. तर आपण जर आता पनवेलला सार्थकला घेऊन गेलो. सार्थकला कपडे घ्यायच्यात. त्याचा लग्न आहे, त्याचं नाही लग्न, त्या काकाच्या बरोबर लग्न आहे. तर त्याला कपडे घालायचे. तर जरा आपण जाऊया आपल्यासोबत. मावशी आणि सार्थक हे मावशीला थोडंसं काम आहे पनवेलला, काहीतरी घ्यायचे टावेल काय टाकाला, नवरा आणताना काय टाकून द्यावा. तर चला जाऊ. मी आणि सार्थक हे पहिले आता नाश्ता करू आणि मग जाऊ. नाश्त्याला वडापाव खाऊ. आपण वडापाव आणलेत मावशीने, घेऊ खाऊ आणि जाऊ. चला निघू जरा आपण. काहीच सकाळचा नाश्ता वडापाव, सकाळचा नाही दुपारचा 1 वाजलं. आता नाश्ता करायला बसले. आत्ता अंगण करून दो त्याचा सूर्य आता उगवले. रात्री लेट झोपला. नाश्ता करायला चांगले वडापाव खायला या. तर आपल्याला आता जायचे पनवेलला. भाईला कपडे घ्यायचे आहेत. भाईच्या काकाच्या पोराचा लग्न आहे. कधी 8 तारखेला. 8 तारखेला सगळे या. सगळ्यांनी या. अजून काय आमंत्रण. तिला पण आहे. भाईला कपडे घालायचे आणि मावशी पण सोबत आहे. मावशीला पण ते टॉवेल विवेल काहीतरी घ्यायचे, टाकायला का असं घ्या काय माहिती नाही. तर घ्यायचं तो घ्यायची आणि मग काय नाही तर घेऊन घरी यायचे. आपण जाऊ आता पहिले नाश्ता करू आणि जाऊ पनवेलला भाईला कपडे घ्यायला. बघू भाई कुठलं कपडे घेतात लग्नासाठी. काय घेणार शर्वानी घास. तर काय आम्ही निघाला तर जायला. नाश्ता केला पद्धतशीर. मी मावशी आणि सारखा ती काय टिपशी द्याव. चला जाऊ. पण पहिले पनवेलला आपल्याला फॅन फॉलोइंग भेटलेली आहे. आपली फॅन फॉलोइंग भेटलेली आहे. आपली गाईज फॅन फॉलोइंग भेटलेली आहे. गाईज हे बघा, ही ड्रेसिंग व्हायची फिक्स करायचे वाटतं. शर्ट हा बघितले हो जरा लांबदार आहे. नंतर बघू दे पहिले. साईज बघते साईज दुसरा बघू माग या. बघा ही ड्रेसिंग व्हायची लग्नाची फिक्स केले शर्ट आहे. हो फक्त पॅन्ट बघायचे. तर पॅन्टची साईज बघतं काय कसं आहे. ह्याच्यात नवरा वाटणार आहे वाटते. तर गाईज फायनली बुक झाले आहेत बाईचं कपडं. आता जरा चाललं मावशीला ते या बघायचे आहेत काय. थांबा जरा. टॉवेल बघा त्याच्यात टॉवेल मावशीला ते टाकाला नवरा आणताना ते घ्यायचे. ते बघायला जायचे. चला आपण पहिले टॉवेल घेऊ. काय घ्यायचे ते घेऊ. नंतर मावशीला अजून दुसरं एक काम इकडे जायचे. नंतर आपण घरी जाऊ. टॉवेल नाही घेतला आम्ही, पण आम्ही जरा आलेत कुठे आलेत. आपण तुम्ही जरा बघू शकता आम्ही कुठे आले. तर मावशीला थोडं ते वाले आणि पैसे घ्यायचे ते घ्यायला आले. हां हे घ्यायचे. नंतर टॉवेल घ्यायचे. तर हे घेऊ टॉवेल घेऊ आणि मग आपण घरी जाऊ. नाही अजून याला शर्ट घ्यायचे, पट्ट्या पण घ्यायचे. ते पण तुम्हाला दाखवतो. थांबा तर आपण आता हे घेऊ फायनल करू. लय टाइमपास होईल. 2:30 वाजले, 2:45 झाले. ऊन तर काय असेल. चला तर जावापर्यंत बघू काय. आम्हाला जरा बार्गेनिंग चालू आहे. बघू ते किती होते. 4,000 इतकुसं बारीक पोरांचं बघतो. हे 2 पैसे 4,000 काय का नाही महागाई. काय बोलायचं हा खिस्सा वाढे फुलगार किस्सा काय रिका म्हणा. 4,000 एवढं पैसे. तेव्हा आल्या थोडा जरा दवा आलं. गरम होता किस्सा गरम होता. पाणी पासून तरी त्यांच्या गेला म्हणा. रामाचं बघू काय होतं तुम्हाला दाखवतो. गाईज डील डन झालेली आमची. लास्ट आम्ही म्हणजे लास्टला पैसे कॅन्सल केलं. दोन्हीकडेच घेतलं. लेडीज म्हणजे पोरीला पण आणि त्या पोऱ्याला पण. लास्ट किती गेलं बाई. 300-400 कपडे गेले पाहिजे. 200-400 सोना इथं चांदी गेली. 300-400 अजून टी शर्ट बाकी आहे. भाईला परत शर्ट घ्यायचे, पट्टा घ्यायचे. अजून दुसरं काय घ्यायचे. कशी बघायला नको ना. लग्न असं काय मागात पडतं. लग्न तर हे लग्न चांदी नाही घेतली. चांदी दुसऱ्यासाठी घेतले. पण लग्न असला का असं तरी बारीकपर्यंत कपडे बाकी बारीकपर्यंत कपडे पण घ्यायचे. चला इसा तरी काम आहे. होली पण आले जवळ. लागला लाखारी लागली होलीची. तुम्हाला नंतर भेटू. आता बाय बाय काय ते बघू. चला जाऊ आपण आता झालेला सर्व. काय बाय कर रे. तर काय आता आम्ही इथे थांबलेत. कमल कलेक्शन म्हणून बारीकपर्यंत दुकान आहे बघा. बारीकपर्यंत कपडे वाटत इथे हे. पण समोरचं मंदिराचं काम चालू आहे ना. तुम्हाला काय सांगू. बघा योग कलसाचं काम चालू आहे वरती. पण
नक्षी आहे नक्षी काय माहिती हे बघा अख्खा कोरेगाव एकदम नक्षी प्रॉपर असलं पाहिजे. लय मोठा मंदिर आहे. जेव्हा मंदिर होईल ना तेव्हा तुम्हाला दाखवायला भेटेल एक ना एक दिवस कधी ना कधी आपली फेरी होईल. काय बोलायचं भाई मंदिर दाखवू शकतो ना एक दिवस तरी लवकरच होईल तेव्हा लवकरच काय आम्ही सांगून काय नाही. हां तो तुम्हाला दाखवील मंदिर मस्त मंदिर आहे बघा भारी काम झालं. आता येतं हे घेतलं ना कपडे बारीकवरांचं तर मग आपल्याला जायचे टॉवेल घ्यायला ना. टॉवेल घेतल्याच्या नंतर मग बाईला शर्ट अजून काय पट्टा वगैरे तो नंतर आता तर बघू किती टाईम लागते तोपर्यंत तुम्हाला नंतर भेटतो मी. गाईच काढं घेतलं बारीकपर्यंत कपडं पण घेतलं. आता आलो टॉवेल घ्यायला. टॉवेल घेणार आणि मग आम्ही जाणार गणेश मार्केट. तुझं कपडे इथून कधी घ्यायचे म्हणजे याचं कपडे बाहेर जा ठीक आहे. याच्याकडे अल्टर करायला याचं कपडे दिले अल्टर करायला मम्मीला बोलवर आमच्या अल्टर करायला कपडे दिले सांगते तर ते घेऊ आणि टॉवेल घेऊ डायरेक्ट गणेश मार्केटला जाऊ. मग काम आपलं झालं गणेश मार्केटला झाला का डायरेक्ट घरी तर बघू टॉवेल भेटणार का नाही. टॉवेल घेऊ आणि मग जाऊ आपण. काहीच आम्ही गेलो तर गणेश मार्केटला शर्ट घ्यायला सार्थक भाईला. सार्थक भाईला शर्ट घेतला तर मावशीने मला पण बर्थडे गिफ्ट देऊन टाकला. मागच्या टायमाला आलो सार्थकला कपडे घ्यायला तेव्हा पण सार्थकला कपडे घेतलं तर मला पण दिला. आता मला पण दिला परत बर्थडे गिफ्ट दिला म्हणजे परत नाही आता कधी आलो जानेवारी नंतर ना पण 14 तारखेच्या आधी आलो तेव्हा जानेवारी तेव्हा पण मला घेतला शर्ट. आता पण घेतला बर्थडे गिफ्ट दिला उद्या 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 उद्या. मला आता 2 शर्ट घेतल्यात सार्थकचा आणि माझा काय बघू नको घेऊ आणि जाऊ घरी. तर काय आहे बघा गणेश मार्केटचं आहे दुकान. आम्ही इथूनच कधी पण कपडे घेतो. आपल्या भाईचं दुकान आहे इथूनच घेतो इथूनच कावा पण ना इथूनच कधी पण 2-3 वर्ष झालं आम्ही इथूनच कपडे घेतो. आपल्या भाऊसांचं दुकान आहे कधी पण या कावा पण डायरेक्ट डिस्काउंट भेटून जाईल. डिस्काउंट भेटून जाईल हे बघा नक्की नाव सांगा तुम्हाला भेटून जाईल 100%. आम्ही दर टायमाला इथूनच कपडे घेतो दर टायमाला. आपले 2 भावसा काहीच आम्ही फायनली पोहोचलो घरी. उसाचा रस पिला रस्त्याला चिकन घेतला डायरेक्ट घरी आलो. म्हणजे घरी आली सार्थकला सोडायला आलो कसं बसलं काहीतरी खाऊ वाजलं माहिती का किती 4:45 हां उलट दिसेल तुम्हाला 4:45 झाले. हा जेवतो आणि डायरेक्ट घरी सुटतो. मग नंतर भेटतो बाय बाय. तर गाईज मस्त जेवलो आपण मशीन तिथं चिकन भाकरी खाली 2 भाकरी घाला चिकन घाला. आता जस्ट घरी आलो तर ब्लॉग एंड करू आपण. ब्लॉगमध्ये काय नव्हतं एवढा फक्त सार्थकला कपडे घ्यायचं तर ते दाखवतं दुसरं काय नाही. आणि मावशीने आपल्याला बर्थडे गिफ्ट दिलं लवकरच आहे बघा बड्डे आला आपला मावशीने गिफ्ट घेतला आहे. चला एवढं जातं दुसरं काय नाही. तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.